अध्यक्ष आणि ॲक्टिव्ह सदस्य प्रदीप पाटील साहेबांचे ते आगमन झालं आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम पप्पू शेट, आपलं हार्दिक स्वागत आहे एशियन समुद्री चषक 2025 मध्ये. ऑल इंडिया 40+ क्रिकेट संघटनेचे ती विद्यमान अध्यक्ष आहेत, हे देखील विसरून चालणार नाही. वेलकम प्रदीप पप्पू शेट साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. टेमघर पाडा संघाला विनंती असेल आपला अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी सहर्ष स्वागत करेन. स्वर्गीय यशवंत स्मृती राहणाल आयोजित स्वर्गीय यशवंत स्मृती चषक 2025च्या आजच्या या दुसऱ्या दिवसामध्ये दुसऱ्या मॅचला आपण सुरुवात करतोय. एकवीरा मानकुलेने टॉस जिंकला, फिल्डिंग ते करत आहेत. दीपेश माई आपल्याला पाहायला मिळत आहेत बॉलिंग मार्कवरती आणि दुसऱ्या बाजूने टेमघर पाडाची ओपनिंग पेअर आलेली आहे. विश्वजीत स्ट्रायकिंग एंडला, डावाला सुरुवात, बॉलला स्लाइस केला, गॅप मधून बॉल चालला, कवा सीमा रेषेच्या बाहेर, पहिला दमदार चौकार. थँक्यू दीज. ओमैकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नोदंती प्रचोदयात. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणेशाच्या पूजनेने करतो. इथे पहिला चौकार आणि दुसऱ्याच बॉलवरती दीपू माईचं कमबॅक. विश्वजीत या ठिकाणी होतोय. 4ला पहिला झटका टेमघर पाडाला. दुसऱ्या दिवसाच्या खेळाला आपण सुरुवात केलेली आहे. आदरणीय उद्योगपती महेंद्रजी नाईक साहेब आणि त्याचबरोबर कुमार मयुरजी महेंद्र नाईक, खंबीर साथ आहे स्वर्गीय यशवंत स्मृती राहणालजी आणि या ग्रामस्थ मंडळ क्रीडानगरी राहणालवरती आपण सध्या हा क्रिकेटचा रणसंग्राम पाहतोय. दुसऱ्या दिवसाचा खेळ, पहिल्या मॅच मध्ये वीर तानाजी दापोडेने विजय मिळवला. या मॅच मध्ये आपण पाहतोय एका बाजूला एकवीरा मानखोली, दुसऱ्या बाजूला टेमघर पाडा. 4ला पहिलाच झटका बसलाय. विश्वजीत नाईक मात्र पॅव्हलियन मध्ये परतलाय आणि आता पंकज नाईकच्या सोबतीला येतोय मयूर जोशी. या बॅटिंग ऑर्डर मधला आक्रमक शैलीचा फलंदाज आहे मयूर जोशी. फार अपेक्षा असतील या डाबोमध्ये त्याच्याकडून. सध्याचं फील्ड पोझिशन दीपूने सेट केलं. लॉंग ऑन लेग फिल्डर आहे आणि त्याचबरोबर डीप स्क्वेअर लेग पावर प्ले सुरू आहे. ओव्हर द विकेट नेत्या समोर चेंडकडून. हो, बॅकफुटला कट केल्या वेळेला पॉइंटला फिल्डर आहेत. एक धाव सहजरित्या पूर्ण होत असताना सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 5 या आकड्यावरती. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. ड्रायव्हिंग लेंथला बॉल होता. समोर लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहे, तिथेच बॉल. एका धावेने खातं उघडत आहेत फलंदाज पंकज. सिंगलच्या साह्यानं टेमघर पाडाचा धाव फलक सध्या आपण पाहतोय 6 या आकड्यावरती. पॅव्हलियन मध्ये जर आपण बघितलं तर मानकुलेच्या अतिरिक्त खेळाडूचा ड्रेस किट नाही. स्लॉट मध्ये आला आणि बॉल चालला डीप स्क्वेअर लेग. हवाई यात्रेसाठी जोशीचा जबरदस्त पहिला षटकार. दोन रनची पॅनल्टी मॅनेजमेंटचा डिसिजन मानकोलीला, एकवीरा मानकोलीला. 12th मॅन सहित तुमची ड्रेसिंग आणि चेसिंग या दोन गोष्टी महत्वपूर्ण आहेत या स्पर्धेमध्ये. टोटल स्कोरचा आपण विचार केला, साहिल आमच्या सोबत आहे. साहिल शेळके ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेमध्ये 12 धावा धावफलकावरती आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या स्पर्धेचा टेलिकास्ट करते आहे. तर प्रेक्षकांना विनंती करेन, चला आपण मराठी, हिंदी, इंग्लिश
स्लाइस केला बॉलला, गॅप शोधली आहे, स्किलिंग शॉट आहे, ऑफ स्टंपचा बाहेर होता बॉल, डीप कव्हर पॉइंटला सीमारेषेच्या बाहेर, जोशीच्या बॅटमधून चौकार. करणारं वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय. ग्रामसंबंध क्रीडा नगरी राहणालवरती पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपन्न झाला. धावफलकावरती आपण पाहतोय त्या 16 धावा. पहिल्या बॉलवरती आपण विश्वजित नाईकचा बॅटमधून चौकार बघितला. त्यानंतर दीपेश माळी यांनी कमबॅक केलं. दुसऱ्याच बॉलवरती विश्वजितला पॅव्हलियनमध्ये परतवलं होतं. फाईन लेगने फार चांगला जेल टिपला होता. 2 सिंगल आला. मात्र मयूर जोशीने शेवटच्या 2 बॉलला कॅपिटलाइज केलं आणि जिथे 10 धावा त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाला. पहिलं षटक प्रोडक्टिव्ह आहे. 16 धावा येत असताना आपण पाहतोय टेमघर पाडासाठी. पंकज नाईक आणि मयूर जोशी सध्याची दोघांमधली पार्टनरशिप आपण पाहतोय. 12 धावांची सेकंड विकेट पार्टनरशिप. आता फिल्डिंग मध्ये आपण चेंजेस पाहतोय. पहिलं पॉवर प्लेचं षटक कंप्लीट. लॉंग ऑन, मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग ऑफ. ऑन साइडला ड्राईव्ह करण्यात आला. गॅपमध्ये बॉल होता पण स्क्वेअर लेगचा फील्ड ती गॅप कव्हर करतात. थ्रो केला जाईल. मिळतीये ती सहजरित्या एक धाव. एका धावेच्या साह्याने धावसंख्या पुढे चाललेली आहे. 17. 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. फुल लेंथ होता. ऑन साइडला टर्न करण्यात आलेला. चाललाय बॉल मिड विकेट मध्ये. दीपूने चुकी केली. मागे चाललाय बॉल. फार वेगाने आला बॉल. जेव्हा समोर आला होता त्याचा वाकला तेव्हा बॉडीचा बॅलन्स करता आला नाही. पाय थांबले नाही त्यामुळे बॉलही थांबला नाही आणि बॉल मागे गेल्यानंतर बॅकिंग आलेल्या फिल्डरने यस अंपायर 1 शॉट. धावा मिळतील त्या फक्त 2 आणि धावसंख्या सध्याची आपण पाहतोय 19. यशपाल माळी यांना आपण पाहतोय. सिनियर खेळाडू आहेत एकविरा मानकोलीचे. पहिल्या 2 बॉलमध्ये 3 धावा आलेल्या आहेत आणि मी म्हणेन चान्स घेतील ते. विकेट इम्पॉर्टंट आहे अक्षराला. लिमिटेड ओव्हर एडिशन मध्ये आपल्याला बऱ्याच वेळेला पाहायला मिळतं की अटॅक केला जातो फलंदाजांकडून. अक्रॉस द बॅट खराब शॉट सिलेक्शन. मात्र इथे येत असताना डॉट बॉल. धावसंख्या थांबले 19 या आकड्यावरती. ऑन साइडला 4 फिल्डर आहेत जे सीमारेषेच्या बाहेर असणारे झेंडे तुम्हाला सांगून देतील की वाऱ्याचा वेग कोणत्या बाजूने. त्यामुळे ऑन साइडला बऱ्याच वेळेला फलंदाज खेचण्याचा प्रयत्न करतात. इथे तेच घडलं. बॅटचा आत लागला बॉल. शॉर्ट स्क्वेअर लेगला सेकंडचा कॉल दिलाय. फिल्डर फार वेगाने. गुड फिल्डिंग. हरीश पाटीलला आपण बघितलं डीप स्क्वेअर लेगला. या संघाचे एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. जबरदस्त कामगिरी सध्या फिल्डिंग मधून त्याची आपण पाहतोय या डावामध्ये. धावफलकावरती 20. टेमघर पाडा. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी या षटकातील. उलटॉस आहे. स्विंग केलाय. फॉलिंग स्लॉक स्वीप. सीमा पार षटकार. स्वर्गीय यशवंत स्मृती चषक 2025 या पर्वामधला दुसऱ्या दिवसाची सकाळ. पहिला सामना पार पडलाय. दुसऱ्या मॅच मध्ये टेमघर पाडाने टॉस गमावला. बॅटिंग करतात. धावा धावफलकावरती 26. दुसऱ्या षटकाचा शेवटचा बॉल. यशपाल माळी समोर आला होता. सॉफ्ट हँडने मिड ऑनला बॉल आहे. फर्स्ट ऑन कंप्लीट. वेगाने सेकंडचा कॉल ऑलरेडी दिलाय पण जोशीने आता थांबवलं. बिकॉज स्ट्राईक या क्षणाला त्यांच्याकडे ठेवणं आणि मिड ऑनला वेगाने लॉंग ऑनचा फिल्डर आला त्यामुळे जोखीम न घेता इथे थांबण्याचा त्याने सिग्नल दिला फलंदाजाला. ओव्हरऑल 2 षटकांचा खेळ संपलाय. 1 विकेटचं नुकसान. टेमघर पाडाचा धावफलक सध्या आपण बघितलं तर ते 27. 27 धावा या पुढच्या विनर मध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळणार आहे. प्रिव्हियस मॅच विनर वीर तानाजी दापोडे. पाहूयात या मॅच मध्ये एकविरा मानकोली की टेमघर पाडा. आजचा पण पोलचा विचार केला तर त्यानंतर आवाज बिनार आणि ब्राह्मणदेव बाटाळे. त्यानंतर वीर बजरंग कारिवली आणि त्यांच्या विरुद्ध महापोलीस स्टार. त्यानंतर जय भोलेनाथ सरवली आणि सोनादेवी टेमघर. असे 10 संघ आजही आपल्याला पाहायला मिळणार आहेत. उद्या मात्र 8 संघ असतील. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 50,000 रुपये कॅश प्राइज आणि आकर्षक भव्य दिव्य
स्वर्गीय यशवंत स्मृती चषक, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 25,000. आकर्षक ट्रॉफी, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 7,000 रुपये. 28 संघांना घेऊन सध्या आपण पाहतोय हे पर्व. आदरणीय उद्योगपती महेंद्रजी नाईक साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेला हा क्रीडा महोत्सव. आणि त्यांचे चिरंजीव मयुरेशजी नाईक यांचे मी कौतुक करेन. काल जे खेळले, क्रिकेटची आवड आहे आणि वडिलांचा वारसा प्रत्येक क्षेत्रामधला जपत असताना या उद्योजक मयुरेशजी नाईक यांनाही आपण मंचावरती सध्या पाहतोय. वडिलांनी केलेलं सामाजिक क्षेत्रामधलं काम, राजकीय क्षेत्रामधलं काम, क्रीडा क्षेत्रामधलं काम, या सर्वांना हा विचारांचा वारसा मयुरेशजी नाईक पुढे नेत असताना नाईक घराण्याचे रत्न. धावसंख्या धावफलकावरती 27 2 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि बॉलिंग मार्कवरती आलाय गोलंदाज हरीश पाटील. समोरच्या एंडकडून या वेळेला वाईड यॉर्करचा प्रयत्न, पण बॉल आपण जर बघितला तर रिटर्न क्रीजचा बाहेर पडलेला आहे. दॅट्स वाय अंपायरचा इशारा आलाय तो. वाईड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण संदीप पाटील सर आणि निखिलेश बजागे सरांना सध्या ऑन ग्राउंड पाहतोय. 28 पुन्हा अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न मयूर जोशीचा, मात्र आता तो इथे व्यवस्थित कनेक्ट करू शकला नाही. अंपायरचा लेग बायचा इशारा. सिली पॉइंटला बॉल होता. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जर आपण बघितली तर ती सध्या 29. कालही साहिल वाऱ्याचा प्रचंड वेग होता या क्रीडांगणावरती, जो ऑनसाइडला जर तुम्ही खेचून पूल हुकचे फटके खेळतात, फॉलिंग स्वीप असेल, पॅडल स्वीप असेल, स्लॉक स्वीप असेल, तर या फटक्यांना तुम्हाला ऍडव्हान्टेज मिळणार आहे. वाऱ्यासोबत तुमचे फटके जाणार आहेत सीमारेषेच्या बाहेर. समोर मारण्याचा प्रयत्न अपील आहे आणि यावेळेला मात्र फलंदाज बाद. आउटसाइड एज घेऊन विकेट किपरने टिपलेल्या झेलने डाव संपला. फलंदाज पंकज नाईकचा 29 ला टेमघर पाडाला दुसरा हादरा. आगरी कोयांची कुलस्वामिनी, लोणावळ्याच्या हिरवळीत कारले डोंगराची ती सावली, धन्य ती एकविरा माऊली. एकविरा आईच्या नावानं आपल्याला मानकुली संघ देखील पाहायला मिळतो, जो मैदानाच्या आतमध्ये नेहमीच उतरतो. टॉस जिंकून इथे फिल्डिंग करण्याचा डिसिजन. देबूच्या पहिल्या षटकामध्ये 16 आल्या, यशपाल माळी यांच्या षटकामध्ये 11 आल्या आणि या ओव्हरमध्ये हरेश आतापर्यंत आलेल्या आहेत 2 धावा, ज्यामधला एक वाईट, एक लेग बाय. नवीन फलंदाज अजय नाईक. लॉफ्ट केला, गॅप मध्ये बॉल, वाईडिश लॉंग ऑन, मोठी गॅप आणि पहिला बाउन्स वरती बॉल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. गाडी 33 धावा धावफलकावरती. अजय नाईक आलेत, इरादे स्पष्ट आहेत. एफओ अजय, एफओ अटॅक, आक्रमण, लोअर फुल टॉस, प्रचंड ताकदीचा वापर. दीपेश माळी बघत होते, बघतच राहतील. सीमा पार, षटकार. लोअर फुल टॉस दिला, प्रचंड ताकद. धावफलकावरती सध्या आपण पाहतोय 39. 4-6 कॅपिटलाइज करत असताना मागच्या काही बॉलला फलंदाज. काउंटर अटॅक. पुन्हा स्ट्रेट बॅट ऑन द राइज, लॉंग ऑन द फिल्डर, त्याच्या वाक्याबाहेर आला लागोपाठचा दुसरा दणका. अजयचा षटकार. थँक्यू. आता कव्हा पॉइंटचा फिल्डर आत येतोय शॉर्ट कव्हर मध्ये.
काय चुकलंय? मागचा बॉल लोअर फुल टॉस होता. गोलंदाजाला माहित होतं की ते अटॅक करणार आहे आला बरोबर, पण त्या लोअर फुल टॉसला हेरलं, पाठवलं मिड विकेटच्या बाहेर. आणि जो मागचा बॉल आता पडला तो ज्यूसी हाफ व्हॉली होता, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. यावेळेला काय रणनीती असेल? ऑन साइडला 4 फिल्डर. यावेळेला गवसलेत का समोर? अंपायरची मान नकारार्थी हल्ली आहे, कारण एज होती. आणि मी इथे ती एक धाव. अजयकडे स्ट्राईक असेल. षटक संपन्न होत असताना 3 टोटल स्कोर आपण बघितला तर तो टेमघर पाडाचा 46. 46 धावा, 2 विकेटचं नुकसान. एकवीरा मानकोलेच्या विरुद्ध पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना टेमघर पाडा. सत्काराकडे आपल्यामध्ये नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे या प्रदीप बलिराम पाटील साहेब अर्थात पप्पू शेट, ऑल इंडिया 40+ क्रिकेट संघाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल. या स्पर्धेचे वन मॅन शो महेंद्र यशवंत नाईक साहेबांच्या शुभ हस्ते प्रदीप पाटील साहेब अर्थात पप्पू शेट जे ऑल इंडिया 40+ क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे आपण करणार आहोत. आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत रानालगावचे. आपण पाहू शकता त्यांचा हा सन्मान इथे केला जातोय. शॉल पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केले जाते. त्यांची बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा सन्मान इथे केला गेला आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये फर्स्ट सेकंड थर्ड ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर केले गेले आहे पंकज हिरामन नाईक साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे आणि त्यांचा देखील हेतूचा सन्मान इथे केला जाईल, ज्यांच्या माध्यमातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशा ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केलेल्या आहेत. आणि ते देखील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत पंकज हिरामन नाईक साहेब, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशा ट्रॉफीज आम्हाला आकर्षक स्पॉन्सर केले गेले आहेत आणि त्यांचा हा सन्मान इथे केला गेला आहे आपण पाहू शकता. त्यानंतर आपल्यामध्ये केतनजी नाईक साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा देखील हेतूचे सन्मान इथे या स्पर्धेचे आयोजक, या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे प्रणेते वन मॅन शो महेंद्र नाईक साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केतन नाईक साहेबांचा केला जातोय. पाहू शकता आपण शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि या सन्मानानंतर पुन्हा एकदा बोलूया आपण सुरू असलेल्या सामन्याकडे. सुपर्ब कॅच आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज सेल्फ फॉलो थ्रो मधूनचा वेगाने धावला उमेश. ऍक्शन रिप्ले ऑफ स्टंप चालका बाहेर टॉप एज घेतली होती आणि सेल्फ फॉलो थ्रो मधून सिली मिड ऑफलाचा वेगाने धावला. वेल जज कॅच उमेश. विकेट पडली अजय नाईकची धावफलकावरती. सध्या आपण पाहतोय 48-48 टेमघर पाडाचा धावफलक. बॉल अजूनही 4 बाकी आहेत आणि नवीन फलंदाज येतोय रमेश नाईक. एज आहे फार चांगला झेल. 1 विकेट डाऊन. उमेश नाईक होतोय बाद. आणि या दोन्ही संघाच्या कर्णधारांना एक सूचना असेल की मॅच संपल्यानंतर तुम्हाला मंचाशी संपर्क साधायचा आहे. फॉर्टी 48 धावफलकावरती आहेत. बॉलचा आपण विचार केला तर अजूनही 3 बाकी आहेत. मी गोलंदाज उमेशचं कौतुक करेन. फार चांगली बॉलिंग करतात. अपकमिंग यंग टॅलेंट एकवीरा मानकोलीचा प्रतिभा संपन्न असा यंगस्टर आहे. तुमच्या संघामध्ये जेव्हा जेव्हा यंगस्टर येतात त्यांच्याकडे ऊर्जा असते आणि फार चांगल्या पद्धतीने 2 विकेट काढल्यात. हॅट्रिक बॉल. लोवा फुल टॉस. हॅट्रिकची संधी. लॉंग ऑफला फिल्डर पकडलाय झेल आणि या स्पर्धेमधली विकेट हॅट्रिक दुसरी जी एकवीरा मानकुलीचा गोलंदाज उमेशच्या नावावरती. वेल बॉल उमेश. तकदीर, यशपाल, दीपू यांच्या तालमीमध्ये घडलेला हा सध्याचा गोलंदाज आपण पाहतो उमेश. फार चांगली बॉलिंग आणि अशा षटकाची गरजच होती. त्याचं कारण होतं की
पहिल्या 3 षटकांमध्ये धावा आल्या होत्या साईल. धावफलकावरती जर आपण बघितलं तर 3 ओव्हर्समध्ये 46 होत्या. त्यानंतर उमेशच्या पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या, पण 3 फलंदाजांना मागे परतवलं, ज्यामधली प्राइजलेस विकेट होती अजय नाईकची, त्यानंतर उमेश नाईक आणि त्यानंतर बाद झाला मागच्या बॉलवरती तो चंद्रकांत. विशाल भोईर आलेलेत नवीन फलंदाज. मयूर जोशी मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. फार चांगली बॅटिंग करूनही या ओव्हरमध्ये त्याला स्ट्राईक मिळाली नाही, ही खंत असेल, पण चांगल्या रणनीतीने बॉलिंग करत असताना उमेश. एकविरा मानकोली साठी टोला लागला बॉल. दीपो ऍक्शन मध्ये वाईड इज लॉंग फिल्डर येत आहेत ते. फर्स्ट रन कम्प्लीट. मयूरचा कॉल आहे सेकंडचा, पण यावेळेला थांबवलं मी. चांगला कॉल दिला विशाल भोईरने, अन्यथा विकेट पडत होती. 49 शेवटचा एक बॉल बाकी. जोशीकडे स्ट्राईक आलेली आहे. 7 बॉल मध्ये 20 धावा आतापर्यंत मयूर जोशीच्या बॅटमधून. धावामधला शेवटचा बॉल कमी गती लेग कटर होता, आलाय विकेट किपर कडे. डॉट बॉल, डिसिप्लिन बॉलिंग. अवघ्या 3 धावांचं षटक, 3 विकेट काढले उमेशने आणि या धावसंख्येला फुल स्टॉप लावला. डाव पहिलाच संपला. टेमघरपाडाने बॅटिंग केली, विकेट पडले ज्यामध्ये 5 आणि धावा उभारलेल्या त्या 49 धावांचं लक्ष ठेवलंय एकविरा मानकोली संघासमोर. +2 पॅनल्टी. 49 +2 51. टार्गेट 52 आहे. मानकोली आणि टेमघरपाडा लक्षात घ्या. 49 झालेल्या 2 धावांची पॅनल्टी. 52 धावांचं लक्ष आहे आणि दोन्ही कॅप्टन एकविरा मानकोली आणि त्याचबरोबर टेमघरपाडा लगेचच मंचाशी संपर्क साधा. मॅनेजमेंट टीमची सूचना आहे. जयदुर्गा बी टेमघरपाडा तसेच एकविरा स्पोर्ट्स मानकुली दोन्ही संघाने एकमेकांना संपर्क साधायचा आहे. धन्यवाद करण कालन. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं वन मॅन शो महेंद्र नाईक आणि त्यांचे सुपुत्र मयुरेश नाईक यांच्या स्वप्नातून साकारलेल्या एशियन स्मृती चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत आहे. हा स्पर्धेचा हा दुसरा दिवस आपण पाहतोय आणि दुसऱ्या दिवसामध्ये सामना क्रमांक आपल्याला पाहायला मिळतोय. 2 टेमघरपाडा विपक्ष मानकुली अर्थात जयदुर्गा बी टेमघरपाडा विपक्ष एकविरा स्पोर्ट्स मानकुली या 2 संघामध्ये. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि मित्रांनो तसं आहे आज 18 जानेवारी आहे. आज तालुका क्रिकेटचा विचार केला तर आज प्राऊड ऑफ भिवंडी गोडसाई गौरव भावेश पवार याचा वाढदिवस. कारण आजच्या दिवशी मित्रांनो 18 जानेवारी 1996 मध्ये भावेश पवार याचा जन्म झाला होता. आणि आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर विचार करायचा झाला तर आजच्या दिवशी 1972 मध्ये भारताचा डावखोऱ्या शैलीचा शैलीदार फलंदाज विनोद कांबळे याचा 1972 मध्ये जन्म झाला होता. आणि सुरुवातीला नक्कीच त्याच्या माध्यमातून 2 द्विशतके देखील पाहायला मिळाली होती. आजच्या दिवसाचा विचार केला तर आजच्या दिवशी 1998 मध्ये सौरभ गांगुलीच्या नेतृत्वाखाली या हिंदुस्थान संघाने पारंपरिक पाकिस्तान संघाला पराभूत करून इंडिपेंडन्स कपची फायनल जिंकण्याचा विक्रम केला होता, ज्यामध्ये साकलेन मुस्ताकला शेवटच्या चेंडूवर ऋषिकेश कानिकटीने गोल्डन चौकार ठोकला होता. ती घटना आजच्या दिवशी घडली होती. आजच्या दिवशी 2015 मध्ये अब्राहम बेंजामिन डिलवर्स अर्थात AB डिलवर्सने वेस्ट इंडिज विरुद्ध अवघ्या 31 चेंडूमध्ये शतक झळकावण्याचा विक्रम केला होता. आणि आजच्या दिवशी 2023 मध्ये भारताचा प्रिन्स शुभमन गिल याने न्यूझीलंड विरुद्ध वनडेमध्ये द्विशतक झळकवताना 208 धावा कुठून काढल्या होत्या. या आजच्या दिवशी घडलेल्या घडामोडी बोलूया पुन्हा एकदा सामन्याकडे. आपण सामना पदवी जयदुर्गा बी टेमघरपाडा विपक्ष एकविरा स्पोर्ट्स मानकुली या 2 संघामध्ये. प्रथम फलंदाजी करताना टेमघरपाडा संघाने आपल्या धावफलकावर धावा दिल्या ते एकूण 51 आणि 52 धावांचं लक्ष इथे मात्र एकविरा स्पोर्ट्स मानकुली संघासमोर उभं केलेलं आहे. आज पहिल्या सामन्यामध्ये या रोमांचक रंगतदार लढतीमध्ये या जॉयकुमार दिवे संघाला पराभूत केलं होतं वीरताने दापोडे संघाने, ज्यामध्ये हिटमॅन बरसला होता. हिटमॅन ऑफ दापोडे हर्षद चौधरीची मॅच इनिंग पाहायला मिळाली होती. आणि सध्या आपण सामना पाहतोय या टेमघरपाडा ज्या संघाकडून चांगलं फलंदाजीचं प्रदर्शन उमेश नाईक याने केलं होतं. 19 धावांचं योगदान त्यांनी दिलं होतं, ज्यामध्ये 2 सलग अजय नाईक याच्या बॅटमधून सलग 2चे षटकार पाहायला मिळाले होते. आणि मयूर जोशी याने देखील जोशीली फलंदाजी केली होती, त्याच्या बॅटमधून देखील 2 षटकार 1 चौकार पाहायला मिळाले होते. त्याने देखील 18 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं. सलग जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय या बंधूंची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. या
लिजंड क्रिकेटर यशवाल माले आणि त्याच्या समेत दीपेश माले. तर तालुका क्रिकेटचा इतिहास पाहायचा झाला तर तालुका क्रिकेटमध्ये सर्वात लांब पल्ल्याचा षटकार दीपेश माले याच्या नावे आहे, ज्याने 1 मार्च 2006 हार्ट्स ऑफ सिटी चॅलेंज ग्राउंडवर बालाजी चषकामध्ये पिंपलगड संघाचा सन ऑफ भिवंडी सूरज जोशीच्या 6व्या चेंडूवर सर्वात लांब पल्ल्याचा षटकार ठोकला होता 1 मार्च. आणि तसाही 1 मार्च बघितलं तर बूम बूम शाहिद आफ्रिदीचा देखील जन्मदिवस. योगायोगाची गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात लांब पल्ल्याचा षटकार 158 मीटरचा आहे, तो बूम बूम शाहिद आफ्रिदीच्या नावे आहे. त्याच्या जन्मदिवशी नक्कीच 1 मार्च रोजी मात्र भिवंडी तालुक्यामध्ये सर्वात लांब पल्ल्याचा षटकार दबंग दीपू यांनी ठोकला होता हार्ट ऑफ सिटी चॅलेंज ग्राउंडवर सूरज जोशी विरुद्ध. आणि तोच सध्या फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो नॉर्थ इंग्लंडला. मात्र स्ट्रायकर इंडला आपण बघतोय यशपाल माली, ज्याने गेल्या वर्षीच्या केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये सलग 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकताना अर्धशतक देखील झळकावण्याचा विक्रम केला होता. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहतोय आपण दीपेश नाईक, तर सामना करेल फलंदाज यशपाल माली. पावलप्याचं पहिलं षटक आणि पावलप्याच्या पहिल्या षटकामधील पहिला चेंडू इथे मात्र चेंडूला पंख लावलेले आहेत, चेंडू निघून जातोय सीमा पार, मिडविकेटच्या वरून षटकार. आपण पाहू शकतो रिप्लेमध्ये चेंडू स्लॉटमध्ये आणि त्याला पाठवलेलं आहे पार्किंग प्लॉटमध्ये. बंधूंची जोडी सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय, दीपेश माली आणि यशपाल माली. श्रीलंकेविरुद्ध देखील आपण बघितलं तर T20 क्रिकेटमध्ये जेव्हा टीम इंडिया अडचणीत होते तेव्हा इरफान पठाण आणि युसुफ पठाण या पठाण बंधूंनी नक्कीच तो सामना टीम इंडियाला जिंकून दिला होता. अगदी पराभवाच्या छायेत टीम इंडिया पाहायला मिळत होतं आणि तिथे मात्र दोन्ही बंधूंनी तो विजय मिळवून दिला होता. इथे मात्र बंधूंची जोडीत मानकुली संघाकडून आपल्याला पाहायला होते यशपाल माली आणि त्याच्या समेत दीपेश माली. गतीमध्ये परिवर्तन, केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. सिंगलसाठी आपण पाहतो या सिंगल संघाची धावसंख्या 7 वर पोहोचते. आव्हान येते 52 धावांचं. 52 लक्ष्याचा पाठलाग करताना एकविरा स्पोर्ट्स मानकुली संघ. तकदीर माली देखील एक ग्रेट ऑलराऊंडर आहे आणि भादोड वी यामध्ये धमाका नक्कीच त्याने केला होता. मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी देखील ठरला होता. आकर्षक बाईक त्याने पटकावली होती, तो देखील या संघामध्ये पाहायला मिळतोय. स्विंग अँड मिस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पाडल्यानंतर थोडासा उचली घेऊन बाहेर देखील निघतोय. कटर डिलिव्हरी आपण बघतोय, लेग कटर. धावसंख्या स्थिर धावपलीकडे 7 धावा. आपण सामना बघतोय जयदुर्गापी टेमघरपाडा विपक्ष एकविरा स्पोर्ट्स मानकुली या दोन संघामध्ये. पहिले षटक मार्गस्थ आहे, दीपेश नाईक पहिले षटकात चालतोय तर दीपेश माली सामोरे जाईल. दीपेश टू दीपेश हे बॅटल सध्या पाहायला मिळते. क्लीन बॉल अराउंड लेक आणि त्रिफलाबाद मधली एसटी वाकवलेली आहे आणि खूप मोठा हादरा म्हणता येईल दबंग दीपूच्या रूपाने एकविरा स्पोर्ट्स मानकुले या संघाला. दीपेश माली दबंग दीपू इथे बाद होऊन पॅलमध्ये परतताना बिग ब्लो एकविरा स्पोर्ट्स मानकुले या संघाला. तो म्हणे एसट्या खुल्या सोडून खेळण्याचा प्रयत्न केला होता. तुम्ही जर घराचं दार खुलं ठेवाल तर चोरी होणारच आणि तेच घडताना दिसते. आपण बघूया स्वतःला क्लीन बॉल करून घेतलेला आहे दीपेश माली यांनी. न्यू बॅटर आता मात्र शॉट गणप मानकुली सौरभ माली आणि BPL स्पर्धेमध्ये काय फलंदाजी राहिले ते विनीत माली याला दिवसा नक्कीच तारे दाखवले होते. विनीत माली याचा खरपूस समाचार भिवंडी प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये सौरभ माली यांनी घेतला होता आणि तोच फलंदाज आता मात्र आपण पाहतोय या वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी आलेला आहे. दीपेश नाईक पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर फार एंड करून वळताना
इथे मिडल ऑफ द बॅट चेंडू घेताना नाही शॉर्ट फाइंड गिझरमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तो पण एक सिंगल रन्स फलंदाज सौरभ पूर्ण करतोय आणि सिंगलने मानकुली संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावफलकर 8 वर पोहोचते. आव्हान इथे 52 धावांचं 52 लक्षाचा पाठलाग एकविरा स्पोर्ट्स मानकुली संघ करतोय. यशवंत स्मृती राहणार आयोजित यशवंत स्मृती चषक 20-25 हे दिमागदार आयोजन आपण पाहतोय. कालचा दिवस इलाका भी हमारा और धमाका भी हमारा पाहायला मिळाला होता. यशवंत स्मृती राहणार संघाच्या नावे राहिला होता. टॉप 3 मध्ये पोहोचणारा पहिला संघ यशवंत स्मृती राहणार संघ ठरला होता. शेवटच्या सामन्यामध्ये बांद्रामती कालेर संघाला पराभवाची धूल यशवंत स्मृती राहणार संघाने चाडली होती. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय. सुरेख झेल आणि इथे मात्र समाप्त होते फलंदाज यशपाल माले याचा खेळ. दुसरा फलंदाज बाद. पहिला फलंदाज दीपेश माली बाद झाला होता आणि त्यानंतर नुकताच बाद होताना यशपाल माली देखील पाहायला मिळतोय. न्यू बॅटर आता मात्र तकदीर माली या खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. सौरभ माली आणि तकदीर माली ही जोडी आणि या जोडीवर आता पूर्णपणे मदार असणार कारण दोन बिनीचे फलंदाज बाद झालेले आहेत. दीपेश माली आणि यशपाल माली हे दोन फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेले आहेत. आपण पाहतोय धावसंख्या 8 आव्हान येते 52 धावांचं 52 या लक्ष्याचा पाठलाग करताना एकविरा स्पोर्ट्स मानकुले हा संघ. मात्र एजान गॉन तिसऱ्या विकेटचा पतन तिसरा फलंदाज बाद होतोय. सौरभ माली याची समाप्त होते खेळी. खेळण्यासाठी सज्ज होते. तकदीर माली आणि हरीश पाटील ही जोडी मैदानामध्ये. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. दीपेश माली, यशपाल माली आणि नुकताच बाद झालेले सौरभ माली. अडचणीत सापडलं आहे एकविरा स्पोर्ट्स मानकुली संघ. आपण बघतोय दुसरे षटक मार्गस्थ आहे आणि उमेश नाईक यांनी आपल्या पहिल्या चेंडूवर विकेटचं खुराक प्राप्त केलेलं आहे. 3 फलंदाज बाद. थोडीशी नाजूक स्थिती सध्या एकविरा स्पोर्ट्स मानकुली संघाची पाहायला मिळते. येथे दुरून खेळलेल्या चेंडूला कार्पेटचे सहारे वाईड ऑफ लॉंग ऑन रिझनमध्ये चेंडू जातोय. तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतील आणि सिंगल संघाची धावसंख्या 9 धावा. जयदुर्ग बी टेमघरपाडा विपक्ष एकविरा स्पोर्ट्स मानकुली या दोन संघामधील हा सामना आपण पाहतोय. लक्ष दिले गेले ते 52 धावांचं मात्र या लक्ष्याचा पाठलाग लक्षात घेऊन केलेलं नाही एकविरा स्पोर्ट्स मानकुली संघाने. आपण पाहतोय सुरुवात चांगली केली होती षटकाराने यशपाल माले यांनी. इथे कट केलेल्या चेंडूला सुरेख फाटका. मिनिमम एफर्ट अँड मॅक्झिमम रिझल्ट. चेंडू निघून जाईल बॅकवर्ड पॉवर रिझन मधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार.
आपण जर बघितलं तर चेंडूच्या गतीचा वापर केला होता, बॉलच्या पेचचा वापर करताना आपण बघतोय या शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करताना दिसतोय या फलंदाज तकदीर माली. शेवटच्या क्षणी या बॅटचं फेस खोललं होतं. हा चौकार आणि चौकार संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करते. 13 धावा, 52 धावांचं लक्ष आहे. दुसरे षटक मार्गस्थ उमेश नाईक दूरवरच्या टोकावरून पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सामना करे फलंदाज तकदीर माली. इथे मात्र कट केलेल्या चेंडूला कव्हरेजमध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे. स्वीपर कव्हरमध्ये प्रोटेक्शन आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल, एका धावेपेक्षा अधिक नाही. 14 धावा दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना. इथे मात्र चेंडूला विरघळून देण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. इथे आपण पाहतोय या दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा कॉलिंग पाहायला मिळत नाही तिथे दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये. आणि इथे मात्र चेंडू निघून जातोय सीमा पार. विश्वजित आणि प्रतीक यांच्यामध्ये तालमेल पाहायला मिळत नाही आणि परिणाम स्वरूप आपण पाहतोय बेनिफिट मिळतं ते फलंदाजाला. हा चौकार संघाची धावसंख्या चौकाराने पोहोचते ते 18 वर. इथे या चेंडू जातोय या स्कल ऑफ द विकेट फॉन रिझन मध्ये. बॅटकट नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांची समाप्ती, 2 षटकांची समाप्तीनंतर एकविरा स्पोर्ट्स मानकुली संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर 19 धावा. अजून इथून 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. आपल्यामध्ये जयचंद्र पाटील साहेबांचं आगमन झालेलं आणि जयचंद्र पाटील साहेबांना आपण सन्मानित करणार आहोत. लितेश नाईक यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. नुकतंच व्यासपीठावर आगमन झालेलं आहे जयचंद्र पाटील साहेबांचं. त्यांची देखील उपस्थिती आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते आणि त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल. लितेश नाईक यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. हे आपण पाहू शकता जयचंद्र पाटील साहेबांचा हा सन्मान इथे केला जातोय. शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. त्यांनी बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलेला आहे आणि त्यांचा सन्मान इथे केला गेलेला आहे. तर बोलूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. या 2 षटकामध्ये या धावा झालेल्या आहेत त्या 19 आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये इथून 33 धावांची अजून आवश्यकता आहे. म्हणजे 12 चेंडू आणि 33 धावा. 16.5 सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकू लागतील एकविरा स्पोर्ट्स मानकुली संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर. आणि पूर्णपणे दारोमदार आता मात्र या जोडीवर असणार आहे. एका बाजूला तकदीर माली तर दुसऱ्या बाजूला हरीश पाटील. आणि दोन्ही फलंदाज बॅटमधून एक चौकार पाहायला मिळालेला आहे. एक चौकार दोन्ही फलंदाजांनी ठोकलेला आहे. गोलंदाज अजय नाईक. इथे समोर खेळलेला अगदी कोलवा टप्प्याचा चेंडू होता. 20 स्टेपमध्ये डीप मिड ऑन रिझर्वमध्ये प्रोटेक्शन आहे. फक्त एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतील. सिंगलने संघाची धावसंख्या 20. 32 धावांची आवश्यकता येणाऱ्या 11 चेंडूमध्ये. अजय नाईक तिसरे षटक हाताळण्यासाठी आलेला आहे जयदुर्गा बी टेमघरपाडा या संघाकडून. तर यावेळी सामनागर फलंदाज तकदीर माली. हे मात्र आपण पाहतो फुलटा चेंडू बिमरचा इशारा पंजाकडून येतोय आणि बिमरवर हा मोठा फटका 6+1 7 धावा धावपळामध्ये जोडल्या जातील.
आता मात्र शिरकाव करण्याची संधी एकविरा मानकुली संघाला मिळेल, कारण आपण पाहतो या चेंडूवर 7 धावल्यात आणि पुढील चेंडू फ्रीड देखील असणार आहे. संघाची धावसंख्या पोहोचते ती या 27-27. फ्रीड चेंडू आहे, मुक्त फटका, आणि या फ्रीटवर बिग हिट पाहायला मिळेल का, ही संधी चालून आलेली तकदीर मालीकडे. इथे फुलटॉस चेंडू आहे, फायदा उचलता आलेला नाही. अंगाने अडवण्याचा प्रयत्न तिथे केला जातोय क्षेत्रक्षय करून, फक्त एकच धावा, एका धावेपेक्षा अधिक नाही. सिंगल संघाची धावसंख्या 28 धावा 28. आव्हान येते 52 धावांचा. एकविरा स्पोर्ट्स मानकुली संघ आपण बघतोय 52 लक्ष्याचा पाठलाग करताना. तिसरे षटक मार्गस्थ आहे. या जोडीकडून भरपूर अपेक्षा असणार आहेत. तकदीरवाली जोपर्यंत खेळपट आहे तोपर्यंत विजयाची आशा देखील पल्लवित असणार आहेत. एकविरा मानकुली संघासाठी नक्कीच नेहमीच या फलंदाजाने अशा कंडिशनमधले सामने जिंकून दिलेले आहेत आणि त्याच्यावर पूर्णपणे जबाबदारी देखील असणार आहे. अजय नाईक पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथे फाईन खेळण्याचा प्रयत्न, एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. सिंगलने संघाची धावसंख्या वाढते. एकोणतीस धावा 29. इथून 23 धावांची अजूनही आवश्यकता आहे. उर्वरित 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी एकविरा स्पोर्ट्स मानकुले या संघाला. हे आपण पाहू शकता 9 चेंडू 23 धावा. इथे मात्र समोर खेळले स्टँड अँड डिलेवर खडे खडे आणि चेंडू निघून जाईल स्ट्रेट लॉंग ऑन रिझन मधून सीमापार. 1 बाउन्स एका टप्प्याने या सीमापार चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या 33 वर पोहोचते. पिक्चर अभी बाकी मेरे दोस्त हे दाखवून देताना आपण बघतो या भादोड बीच चषकामधील प्ले ऑफ द टुर्नामेंट बाईकचा मानकरी ठरलेला तकदीर माली. 33 धावा आपल्याकडे पाहायला मिळतात. 52 लक्ष्याचा पाठलाग एकविरा स्पोर्ट्स मानकुली संघ करतोय. फुलटॉस चेंडू होता, फायदा हवा तसा उचललेला नाही. वाईड ऑफ लॉंगर रिझनमध्ये चेंडू फील केला जातोय. तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलने संघाची धावसंख्या 34 वर पोहोचते. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पेनल्टीमेट षटक आपण पाहतो या अजय नाईकच्या माध्यमातून. जनार्दन गणपत नाईक साहेबांचं देखील इथे आगमन होतोय आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये जर्सी टी शर्ट स्पॉन्सर केले गेले आहेत. इथे मात्र समोर खेळल्या चेंडूला क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय सुरेख झेल आणि ते मात्र समावतो ते फलंदाज हरेश पाटील याचा खेळ. चौथा फलंदाज बाद झालेला हरेश पाटीलच्या रूपाने. हरेश पाटील यांनी 12 दुनियाप्रिय आपल्या संघासाठी 8 धावांचं योगदान दिलं आहे आणि नवीन फलंदाज मात्र खेळपट्टीवर येतोय या यज्ञेश माली. मात्र पूर्णपणे नक्कीच मतदार तकदीर मालीवर असणार आहे. संघाची धावसंख्या 34 धावा. सहा चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 18 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. म्हणजे अर्धा डझन चेंडू शिल्लक आहेत आणि साहिल आपण बघतोय तब्बल पाऊण डझन धावांची आवश्यकता आहे एकवेळ मानकुली संघाला विजयासाठी. 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. हे इक्वेशन आपण पाहतोय. 6 बॉल अँड 18 रन्स ह्या या सामन्याचं समीकरण इक्वेशन. मात्र अजूनही सामना संपलेला नाही. जोपर्यंत नक्कीच खेळपट्टीवर तकदीर माले तोपर्यंत विजयाची आशा पल्लवित असणार आहेत. वो जो कहते हैं साहस तो आस आहे. नक्कीच आपण पाहतोय तकदीर माली जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत धोक्याची घंटा देखील वाजत राहील जयदुर्गा बी टेमकरपाडा संघासमोर.
का तकदीर माले असा एक फलंदाज आहे जो कधीही सामना आपल्या संघाच्या बाजूने खेचून घेऊ शकतोय. पण भादवड पी धमाकामध्ये नक्कीच धमाकेदार परफॉर्मन्स त्याचं पाहिलं होतं आणि खास करून कारिवली संघाविरुद्ध त्यांनी जो खेळ केला होता लाजवाब राहिला होता. त्या स्पर्धेमध्ये नक्कीच मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बाईकचा मानकरी देखील ठरला होता. अष्टपैलू त्यांनी सिद्ध केलं होतं. इतर मात्र त्याची देखील थोडीशी कसोटी असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज गिरीश नाईक तर सामना करेल फलंदाज क्रिश नाईक. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय इथे पूल केलेल्या चेंडूला शॉर्ट आर्म पूल आपण पाहतोय. मिडविकेट क्रीजर मध्ये दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र हे टर्निंग पॉइंट ठरू शकेल. तकदीर माली याची इथे मात्र संपुष्टात येते खेळी. ही धाव घेण्याची आवश्यकता होती का? जर एकवेळा मानकुली संघ नक्कीच पराभूत झाला या सामन्यामध्ये तर हे टर्निंग पॉईंट ठरू शकेल. कारण आपण पाहतोय तकदीर माली हा बाद झालेला आहे आणि न्यू बॅटर आता मात्र प्रीत केनी खेळपट्टीवर येतोय. समीकरण इथून बदलत आहे कारण 5 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 5 चेंडूमध्ये इथून 17 धावांची आवश्यकता. धावांची आवश्यकता 17 मात्र तकदीर मालीच्या रूपाने लागलाय. एकवेळा मानकुली स्पोर्ट्स संघाला खतरा. पाच चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. भादुडीतून संतोषजी तरे साहेब देखील ही स्पर्धा नक्कीच लाईव्ह एन्जॉय करत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद संतोषजी तरे साहेब, आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. क्रिश नाईक बॉलिंग ट्रॅकवर दुर्वाच्या टोकाकडून इथे मात्र फटका बनवलेला आहे आणि हा चेंडू निघून जाईल लॉंग लेग रिझन मधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. मच निडेड बाउंड्री. प्रीत केनी यांनी दाखवून दिलेले पिक्चर अभि बाकी मिळे दोस्त. आता मात्र इक्वेशन 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये इथून 13 धावांची आवश्यकता आहे. सामना अजूनही संपलेला नाही. उज्ज्वलजी पाटील साहेबांचं दरम्यान आगमन होत आहे आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. रंगतदार स्थितीमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एकवेळा मानकुली विपक्ष जयदुर्गा बेट टेमघरपाडा या दोन संघामध्ये 4 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. इथे या बेट केलेल्या फलंदाजाला पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र फलंदाजाला फॉलो केला होता गोलंदाज क्रिश नाईक याने. आता मात्र 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता. 3-13चं समीकरण. 3-13 लेकिन 7 निभारे मेरा साहिल शेलके. स्विंग अँड मिस. आता मात्र आपण पाहू शकतो धावचीची संधी आहे. मात्र काय घडलं ते तर पाहावं लागेल. एक रन पूर्ण केली जाते आणि आता मात्र शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे दोन्ही चेंडूंना सीमाशेवर पाठवावं लागेल. हा सामना जर एकविरा स्पोर्ट्स मानकुली संघाला जिंकायचा असेल तर. मानकुली संघ जर पराभूत झाला तर तकदीर मालीचा रनआउट होणं टर्निंग पॉईंट नक्कीच या सामन्याचा असेल. 2 चेंडू आणि 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे.
यज्ञेश माली तो कारनामा करेल का पाहावं लागेल. हिरो बनण्याची संधी त्याच्याकडे देखील चालून आलेली आहे. इथे मात्र मोठा फटका खेळलेला आहे. मात्र जे अंतर कापायला हवं होतं ते अंतर कापू शकलेलं नाही. आणि आता मात्र आपण म्हणू शकतोय की आकाशामध्ये कुठल्या प्रकारचे ढग नाहीत. मात्र पराभवाचे ढग एकविरा स्पोर्ट्स मानकुली संघाच्या डोक्यावर. पराभवाच्या छायेत आपण पाहतोय एकविरा स्पोर्ट्स मानकुली संघ. कारण इथून एक चेंडू आणि तब्बल 11 धावांची आवश्यकता. मिशन इज इम्पॉसिबल. पराभव वाटेल आपण बघतो एकविरा मानकुले या संघाचा. कारण एका चेंडूवर तब्बल 11 धावांची आवश्यकता आहे. आणि पारडं इथे खूपच जड झालेलं आहे आता मात्र जयदुर्गा पेठ टेमकरपाडा या संघाचं. एक चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र फटका चांगला आहे. चेंडू सीमाच्या बाहेर. मात्र एकविरा स्पोर्ट्स मानकुली संघ देखील या स्पर्धेच्या बाहेर.